आपले लाडके आमदार आणि कार्यसम्राट आमदार माननीय श्री कुमार अयलानी साहेब यांनी काल पण वरप आणि कांबा येथे बऱ्याच विकास कामांचं निधीचं उद्घाटन केलं आहे। आणि हा जो पॅच आहे मंदिर 5वा मैलचा जो सिद्धेश्वर मंदिर आहे हा बऱ्याच दिवसांनी पेंडिंग राहिलं होतं आणि साहेबांनी त्याचा उद्यापासून त्याचं काम सुरुवात करणार आहे। आज उद्घाटन केलेलं आहे। परत महाराळला पण भरपूर निधी दिलेले आहे। आता इथं ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या तिथे पण एक उद्घाटन आहे। इथून 2-3 ठिकाणी पावशेपाडा वरप या ठिकाणी गावदेवी मंदिरचा रस्ता जो बाकी होता तो कंप्लीट झाला आहे। त्या ठिकाणी पण आज कार्यक्रम आहे। आणि आमदार साहेब आमचे म्हणजे या ठिकाणी जे 141 उल्हासनगरमध्ये महाराळ वरप कांबा जे येते या ठिकाणी बराच निधी दिलेला आहे आणि देणार आहेत। आणि या पद्धतीने साहेबांचे काम खूप चांगल्या जोरात चालू आहे। उल्हासनगरचे कार्यसम्राट आमदार कुमारजी अयलानी साहेब यांनी महाराळ वरप कांबा या परिसरात भरपूर निधी दिलेला आहे आणि भरपूर प्रेम त्यांचा आमच्या तिन्ही गावांच्यावर आहे। त्यांनी वारंवार साहेबांना फोन केला, कधी पण आमचं कुठलंच काम थांबलेलं नाही। सिद्धेश्वर मंदिरासाठी साहेबांनी भरपूर निधी दिलेला आहे। शेडचा त्याच्यामध्ये असेल, त्यानंतर सुशोभीकरण घाटाची, परत आमच्या महाराळमध्ये आणि वरपमध्ये आणि कांब्यामध्ये असे मिळून एक 7 कोटीची कामं साहेबांनी मंजूर केलेली आहेत। त्याच प्रमाणातलं जो काम आहे त्यामधलंच एक काम आता पुढे आचारसंहिता लागत आहे, त्यामुळे आम्ही भूमिपूजन सोहळा साहेबांच्या हस्ते पूर्ण केलेला आहे। आणि आता यानंतर कांबा गावातील जो कार्यालय आहे त्या कांबा गावातील कार्यालयासाठी 20 लाखाची निधी साहेबांनी दिली, त्याचा पण आज तिथे भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे। मी साहेबांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। आपले लाडके आमदार माननीय कुमारजी अयलानी साहेब यांच्या शुभ हस्ते आज आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाचं नवीन कार्यालयाचं भूमिपूजन झालं आहे। त्यानिमित्त मी आमच्या पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने माननीय आमदार साहेबांचं अभिनंदन करतो। कुमार शेठ अयलानी ते सतत या गावाशी संपर्कात आहेत आणि बहुतेक विकासाच्या कामांच्या पाठीमागे असतात, त्यामुळे आमचं सर्वांचं सहकार्य त्यांच्या पाठीशी आहे। परंतु आमची ग्रामपंचायत 1978 पासून अशीच आहे त्या स्थितीला अजून परत कोणीही त्याच्या फेरबदल केला नाही। परंतु तसेच इथले लाडके खासदार आणि कुमार शेठ यांनी गावाच्या विकासासाठी आणि ग्रामपंचायतच्या कार्यासाठी जी काय मेहनत केली त्याच्याबद्दल आमची नमस्कार। मी आज कांब्या गावामध्ये ग्रामपंचायतचं उद्घाटन आपले साहेब कुमार अयलानी साहेब आणि सगळे ग्रामस्थ आहेत आणि माझे सगळे सदस्य कर्मचारी ग्रामसेवक मॅडम यांच्या सगळ्या वतीने आज पंचायतचं उद्घाटन झालेलं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज कुमार अयलानी साहेब आमचे आमदार आमच्या 3 गाव असणारा प्रेम आणि गावावर वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात, कारण ते स्वतःहून आम्हाला पाठपुरावा घेऊन कामाच्याबद्दल विचारणा करतात। आणि असं 5वा मैल सिद्धेश्वर मंदिरचा जो CC आणि रोडचा कामात मंजूर केला त्याबद्दल मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आमच्या ग्रामपंचायत वतीने आम्ही त्याचा धन्यवाद आभार मानतो। साहेबांचं असंच लक्ष आमच्यावर राहून दे। प्लस माझ्या पावशेपाडा गावातही 10 लाखाचा निधी जो मंजूर केलेला आहे रोडसाठी, त्याबद्दलही मी त्यांचा धन्यवाद बोलतो पावशेपाडा ग्रामस्थातून। आणि 20 लाख ग्रामपंचायतसाठी जे निधी केलेले आहे त्याबद्दलही मी त्यांचा एक आभार मानतो। सिद्धेश्वर 5वा मैल कांबा वरप पावशेपाडा आणि ह्या प्रांगणामध्ये असलेलं हे सिद्धेश्वर मंदिर आणि ह्या मंदिरामध्ये जेवढं काय आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे मी या ठिकाणचे उपाध्यक्ष आहे आणि या ठिकाणी छोटासा कार्यरत आहे।
आणि या कार्यरतमध्ये या ठिकाणी 5 ते 6 वर्ष पाहतो आहे. आदरणीय माननीय कुमार आयलानीजी साहेब या ठिकाणी येऊन या ठिकाणी बरीचशी म्हणजे जे काय कामं असतील ते फक्त मला सांगा, परत माझ्याकडे येऊ नका, असे आम्ही त्यांच्या ऑफिसला जातो त्यावेळी ते ग्वाही देतात का तुम्ही मला फक्त काम सांगा, नुसतं येऊ नका. तर या ठिकाणी साहेबांनी अगोदर पहिल्यांदा आदरणीय साहेबांनी या ठिकाणी संरक्षण भिंत, कारण उल्हास नदीचं पाणी ते पार आत येत होतं. साहेबांनी प्रत्येक पाहिलं, आम्ही त्यांना गागाळी सांगितली, साहेबांनी आश्वासन दिलं आणि ते 2 कोटी काय 3 कोटीचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी हा प्रांगण आहे. तर त्यानंतर हे समोरचं जे आता जे आपण रोड पाहतोय हे साहेबांच्याच म्हणजे कृपाछत्राखाली आणि या ठिकाणी त्यांनी हे हाती घेतलेलं काम पूर्ण केलेलं आहे. फक्त हा मधला पॅचेस जो आहे या पॅचेसमध्ये आज या प्रत्यक्ष येऊन आणि साहेबांनी पिकाव फावड्यासह या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. आणि असं साहेबांचं जेवढं धन्यवाद मानावं तेवढं थोडं आहे. ज्या वेळेस आम्हाला मदत पाहिजे त्यावेळी फक्त आयलानी साहेबांना आमच्याकडे या आणि या ठिकाणी हाती काम घेतलेलं आहे. महाराजांचं जेवढं धन्यवाद मानावं तेवढं थोडं आहे. धन्यवाद.